ज्या परिसरामधल्या विविधतेचं नुकसान माणसाने केलेलं आहे, ज्या परिसरामध्ये माणसाच्या वापरामुळे अधिवासांची अवनती झालेली आहे, डिग्रेडेशन झालेलं आहे, ते अधिवास जिवंत करण्याचं काम हे फॉरेस्ट डिपार्टमेंटचं नाही, स्थानिक लोकांचं आहे. लोक जागे होत आहेत का? लोकांना काही करायची इच्छा आहे का? लोक एकत्र येत आहेत का? स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध होत आहेत का? एखादा प्रकल्प हातात घेत आहेत का? निसर्गाबद्दल, जंगलाबद्दल, प्राण्यांबद्दल त्यांना प्रेम आहे का? प्रेम असेल तर ते असे वागतील का? काय उत्तर आहे सांग ना मला तू. कुठलंही राष्ट्रीय अभयारण्य किंवा राष्ट्रीय उपवन म्हणून, कारण उद्यान हा शब्द चुकीचा आहे. पार्क म्हणजे उद्यान आहे. राष्ट्रीय उपवन त्याची मालकी कोणाकडे असते रे? हे माझं आहे असं आपण कोणाला म्हणतो? ती आपली मालकी आहे, तुझी माझी, आपल्या सगळ्यांची आहे. या देशातल्या राहणाऱ्या नागरिकाला काय हक्क दिलेला आहे घटनेनी की हे तुझं आहे, पर्यावरण तुझं आहे, निसर्ग तुझा आहे, पक्षी तुझं आहे, ते वाचवणं हे कर्तव्य पण तुझंच आहे.